पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली मंगळवेढ्याला श्यामा नावाची एक स्त्री राहत होती बरं का. तिचा व्यवसाय होता नाच गाण्याचा. आपला हा व्यवसाय आपल्या अतिशय देखण्या सुंदर मुलीनं पुढे सुरू ठेवावा अशी श्यामाची फार इच्छा होती. पण झालं काय, श्यामाची ही सुंदर लेक एक दिवस वारकऱ्यांसोबत पंढरपुरात पोहोचली आणि विठुरायाच्या दर्शनानं देहभान हरपून गेली. तिने विठ्ठलाचं सावळं रूप पाहिलं आणि मग ती तिथून माघारी परतलीच नाही. तिचं रसाळ अभंग ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करू लागले. ही युवती होती कान्होपात्रा. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. बिदरच्या बादशहानं तिला बोलावणं धाडलं तरी ती आली नाही. चिडलेल्या बादशहानं तिला बळजबरीनं आणण्यासाठी सैनिक पाठवले. सैनिकांनी पांडुरंगाच्या मंदिराला वेढा दिला. लाखो वारकऱ्यांचं भक्तिस्थान असलेलं श्री विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त होईल अशी भीती कान्होपात्रेला वाटली आणि तिने विठ्ठलाजवळ एक दान मागितलं. कुठलं माहितीये? मोकलून असं जाहले उदास घेई कान्होपात्रेचं हृदयात. कान्होपात्रेचा टाहो देवानं ऐकला आणि देवाच्या पायावरच संत कान्होपात्रेनं देह ठेवला. संत कान्होपात्राला पांडुरंगानं स्वतःच्या हृदयात स्थान दिलं. तिने जिथं देह ठेवला तिथे एक तरटीचं झाड उगवलं. तिथे कान्होपात्राची छोटी मूर्ती ठेवण्यात आली. पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरात एका कोपऱ्यात संत कान्होपात्रांची समाधी आहे. तिच्या दर्शनासाठी आजही भक्त गर्दी करतात. भक्ती उच्च असेल तर व्यक्तीही उच्च होते ही सांगणारी अशी ही संत कान्होपात्रा. माऊली विठ्ठल भक्तीवर उत्कट अभंग रचना करणाऱ्या कान्होपात्रा या 15व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्वाच्या संत कवयित्री होत्या. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा इथं त्या राहायच्या. श्यामा नावाच्या धनवान रूपसंपन्न गणिकेच्या पोटी संत कान्होपात्रा यांचा जन्म झाला. ऐशो आरामी आणि सुखी वातावरणात ती वाढली. त्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा असणं शक्यच नव्हतं. पण गणिकेच्या भोगविलासी मार्गाकडे न जाता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वर स्वरूप पावली. त्यांच्या भक्तिरसपूर्ण उपलब्ध अभंगांमध्ये त्यांच्या विठ्ठल भक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो. आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समर्पित करून ती त्यांची दासी झाली. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वर्गीय आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सगळे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडत होता. कान्होपात्रा दिवसातून 2दा विठ्ठलाचं देऊळ झाडून पुसून लख्ख करायची. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करायची. मूळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानीमनी विठ्ठल राहू लागला. मन त्यांच्या चरणी एकाग्र होऊ लागलं. विठ्ठलाची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली. पतित तू पावना म्हणविसी नारायणा असा समाधानाचा शांतीचा भाव तिच्या मनी उपजला. विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखासमान असल्यानं तिला इतर कुठलीही इच्छा नव्हती. पूर्व पुण्यामुळेच कान्होपात्रेला लहानपणापासूनच विठ्ठलाच्या भक्तीची ओढ होती. गावातल्या वारकऱ्यांसोबत ती पंढरपूरला जायची. वारीत कान्होपात्राला संत संग लाभला. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली आणि त्यांचा सहवास लाभला. या संत संगतीमुळे ती बदलली आणि तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडला. सतत हरिनामात दंग राहणं आणि कीर्तन करणं या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून संत कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोकं ठेवून प्राण सोडले. परमेश्वराची आर्त व्याकुळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिनं देह ठेवला. एक आख्यायिका अशी आहे की त्यावेळी चंद्रभागेला महापूर आला. सगळं यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिरही जलमय झालं. चंद्रभागेतल्या एका खडकाळ जागी तिचे शरीर अडकलं. मग ते महासागराच्या खोल तळाकडं चंद्रभागेने वाहून नेलं. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवल्याचं आढळलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठल भक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे. अशी ही भक्तिरसात विलीन झालेली, नामस्मरणाने अमर झालेली थोर संत कान्होपात्रा. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.